प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 पुरुषोत्तम योग त्याला निरोप दिला आणि आज आपण खऱ्या अर्थाने 15व्या अध्यायापर्यंतच गीतेचा समारोप झालेला आहे। 15व्या अध्यायापर्यंतच ईश्वर प्राप्ती व्हायलाच पाहिजे असं त्यांचा मत आहे। ते 3 अध्याय जे 12 अर्धा 13 14 आणि 15 हे ज्ञानकांडाचे आहेत आणि त्या कर्म उपासना आणि ज्ञान जसे वेदाची 3 कांड आहेत तशी ज्ञानेश्वरीची 3 केलेले कर्म उपासना आणि ज्ञान शेवटचे 3 अध्याय आहेत ते ज्ञानकांडामध्ये मोडले जातात। तिथं त्याला आत्मतत्वात्व नाही ज्ञान व्हायलाच पाहिजे म्हणजे माझ्या असं सगळं जगत परब्रह्म आहे असं त्याला ते कळालंच पाहिजे। कळालं पाहिजे परोक्ष तरी कळालं पाहिजे। परोक्ष ज्ञान कळालेले कितीतरी लोक आहेत ते हुबेहूब असा विषय मांडणार आपल्याला असं वाटणार की हे संत मालिकेतलेच आहेत। हां हे संत मालिकेला धरून आहेत ह्यांना संत मालिकेचा पुरेपूर अनुभव आहे पण अनुभव नसतो। हे आपण कोणाची निंदा नालस्ती टीका करत नाही पण उदाहरण घेतलं तर नामदेव महाराजांकडे पाहिल्यानंतर त्यावेळेला कोणाला वाटलं असेल का अज्ञानी समाजाला हे परोक्ष बोलतात का अपरोक्ष बोलतात सगळ्यांना काय वाटणं असणार। बरं तेवढं तर एवढं कोणच नाही का ज्यांच्या ताटात देव नाचतो कीर्तनात त्यांच्या कीर्तनात देव नाचतो ताटात देव जेवतो पहिल्या दिवाळीच्या आंघोळीला त्यांच्याकडे येतो एवढी त्यांची किंवा देव जर तिकडे गेला तर त्याच्या जागेवर उभं कोणाला केलं जातं नामदेव महाराजांना। एवढं असूनही सुद्धा ते ज्ञानी नव्हते। मग ज्ञानी नव्हते म्हणजे कोणते ज्ञानी नव्हते यथार्थ ज्ञानी नव्हते त्यांच्याकडे ज्ञान होतं परोक्ष ज्ञान होतं पण अपरोक्ष ज्ञान नव्हतं। अपरोक्ष म्हणजे माझ्यासं जगत ब्रह्मरय जय जय स्वसुवेद्या स्वतःला जाणणारं ज्ञान नव्हतं। त्यांच्या दृष्टीने कसं आकाराच्या देवाला ते देव मानत होते। मग आकाराचा देव देव नाही का अहो तेथील पाषाण आणि तृण तेही देवा समान मग बाकीचं का नाही बरं। पंढरपूरमधले दगड आणि गवतंसुद्धा देव आहेत। आता हे सुद्धा सांगणं म्हणजे ज्याला नीट ज्ञान नाही झालं त्याच्यासाठी सांगणे जो द्विधा मनस्थिती दे पण ज्याला यथार्थ ज्ञान झाले संतांच्या कृपेने विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव कोठे उरला हा प्रश्न आहे। त्यामुळे त्याच्यासाठी सर्व खलविदम ब्रह्म आहे पण असे व्यक्तिमत्व आणि मग 15व्या अध्यायापर्यंत त्याला ज्ञान झालं तर यांचं म्हणणे अपरोक्षच व्हायला पाहिजे तसं आणि होईल। ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा जर खरोखर ज्ञानेश्वरांची कृपा म्हणजेच ज्ञानेश्वरीची कृपा झाली त्याला शेवटच्या श्वासापर्यंत तरी किंवा याचं ह्या अध्यायांचा इंड होस्तोपर्यंत जर त्याची तीव्र मुमुक्षता प्रामाणिक निष्काम सेवा असेल निष्काम कर्मयोग घडला असेल तर त्याला अशा संप्रदायिकपूर्वक त्याला बोध भेटू शकतो। संप्रदायपूर्वक बोध भेटू शकतो एरवी तो फलद्रूप होऊ शकत नाही। अहो संप्रदायपूर्वक भेटून सुद्धा फलद्रूप नाही कारण का ज्याच्या थ्रू आला त्याच्यापर्यंत त्या गोष्टीचं पूर्णपणे काय म्हणतात तैसे तोंडी ब्रह्मज्ञान हाती ते सात्विक कर्म आणि विनियोगाविन काम विफळ होय त्याचा विनियोग कसा करायचा याचं ज्ञान नसेल तरी ते फलद्रूप होऊ शकत नाही। असा हा 15व्या अध्यायापर्यंत काय शेवटचं उदाहरण दिलं धृतराष्ट्र 9व्या अध्यायात सांगतात की जो म्हशीचा रेडा जसा पाण्यात बसल्यानंतर त्याला किती हाकलला तर तो त्या चिखलातून डबक्यातून उठत नाही तसा याची मानसिकता बुद्धीची लेवल होती पण तरीसुद्धा त्याचा शेवट गोड झाला म्हणजे त्याला उद्धाराच्या दिशेने त्याची वाटचाल झाली। अशा प्रकारचं उदाहरण देताना सांगितलं द्राक्षाच्या झाडाला दूध टाकल्यानंतर ते त्यावेळेला वाया गेल्यासारखं दिसतं तर धृतराष्ट्राला सांगत असताना वाया गेल्यासारखं वाटलं पण वाया गेलेलं नाही त्याचा तो शेवट झाला। असा हा 15वा अध्याय गीतेतला आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं तुम्ही सगळे जर या गीतेचा अभ्यास करत असाल तर साचच बोलाचे नव्हे हे सत्य हे असंच आहे हे चांगले असं नाही काही संसार जिनिते ते शस्त्र संसाराला जिंकू शकता लाता मारू शकता संसार आहेच नाही असं तुम्हाला ज्ञान होऊ शकतं आणि आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी आहे याच्यातून आत्मा अवतीर्ण होऊ शकतो। हा एवढं सोपं नाही राहिलं अडाण्यांना सोपं नाही जातीचे नाहीत ह्या त्यांना ते अवघडच आहे। कोणत्या जातीचे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ज्ञानाच्या जातीचे पाहिजेत येडे गबाळे जे ते म्हणतील सोपं नाही आहे। मग अवघडचं एखादं प्रमाण असेल पण अवघड का लय मुसमुस करायला लागला म्हणून त्याला अवघड आहे
त्याच्यासाठी सांगितलेले आहे. त्याप्रमाणे हा 15वा अध्यायाचा इंड झाल्यानंतर आता हे जे रिपीटर आहे ज्यांचे विषय सुटलेले नाहीत त्यांना 16, 17 आणि 18वा कलश अध्याय त्याच्यामध्ये सगळे थोडं थोडं आलेले. का तुम्हाला ईश्वर प्राप्ती झाली नाही तर तुमच्याकडे ते दैवी गुण संपत्ती नाही आहे. दैवी आसुरी गुण संपत्ती असा हा अध्याय आहे. आसुरी संपत्ती 6च आहेत आणि दैवी संपत्ती 26 गुण आहेत. मग तुम्ही असं म्हणाल 6 आहेत ते कमजोर आहेत, आपल्याकडे हे 6 असले तरी चालेल, ह्या 26चा सुद्धा ते पराभव करू शकतात, एवढे ते पॉवरफुल आहेत. म्हणून आपल्याला ही दैवी संपत्ती जॉईन करायची आणि मग आपल्याला पूर्णपणे परत त्याचं जाणीव होऊ शकते. हा दैवासूर संपत्ती भागयोग अध्याय क्रमांक 16 त्याच्यातली पहिली ओळ आहे बघा. गुरुजींचं काम काय सगळे ऐकत असेल, जर गुरुजी म्हणून मिरवत असेल आणि तोही जर गुरुजी म्हणून त्याच्या मागे लागत असेल तर गुरुजीची ड्युटी आहे मावळविती विश्वाभासू. हा जगताचा भास खोटा आहे का खरा आहे? खोटा आहे. मग तो दिसतोय ना, पण रात्रीचा मावळल्यानंतर काही दिसतं का? सूर्य मावळल्यानंतर काही दिसत नाही. तसा हा सूर्य उगवला आमच्याकडं आणि तो विश्वाभास मावळून टाकला. नवल उदयला चंडाशू, असा माझ्या जीवनात सूर्य उगवला. अद्वय बीजान्विकासू वंदू आता. त्याच्यात वंदू माथा आहे का बघा 1 नंबरमध्ये, 1 नंबर ओवी अर्थाची नाही, वंदू आताच आहे ना. इकडे पण आता आहे, तिकडे काय आहे आताचे बघा. माथा नाही ना नक्की? हां बस बघा. ते म्हणतात माझ्या जीवनात जसं सूर्यविकास अनिल कमळ आहे ना, सूर्य उगवल्यानंतर ओपन होतं, तसं अद्वया बीजान विकासू माझ्यातलं अद्वैत तत्वज्ञानाचा विकास केला त्यांनी. विश्वाचा भास मावळून टाकला आणि असा अचानक नवलाकार माझ्या जीवनात काय उगवला? असा सद्गुरुरूपी सूर्य उगवला. त्यांनी काय केलं? जो अविद्या राती रुसोनी गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया, असा जर जन्म आपल्या याच्यात निर्माण उगवला असा सूर्य, तर तो अज्ञानरूपी रात्रीला गाळून टाकतो, गायब करून टाकतो आणि गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया, अज्ञानही गिळतो तो आणि ज्ञानही गिळतो. वृत्तीरूप ज्ञान. इथं काही ठिकाणी काय वाटतात? ज्ञान म्हणजे वृत्तीरूप ज्ञान. हे वृत्तीरूप अहम ब्रह्मास्मी हे वृत्तीरूप ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी नव्हे शुद्ध ब्रह्मज्ञान. आता याची कशी काय उकल करू शकतो आपण? पण अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता गाणी, मग अविद्या निद्रा जाय पळून तक्षणी जागीनला. जाग करण्यासाठी हे जाग झाल्यानंतर स्वयंचा चार्ज घेतल्यानंतर तो मग त्याचा तुमचा मगाशी शब्द आलेला सोहम भाव तो येते अटकू. अटकू म्हणजे त्याला अटक केला म्हणजे कुठे नेऊन टाकला? त्याला जेलमध्ये. कोणाला? सोम साधना करतो म्हणजे सोम साधना करतो त्याला नाही, तो मरेपर्यंत त्यांनी काय लावून धरलाय? सोम मी सोम. आणि हे कोण आहेत सगळे? आणि म्हणण्याचा विषय का? ती अक्षरे नव्हती देखा. तुला तसं व्हायचंय, त्या स्वरूपाशी एक जीव व्हायचं. जसं मिठाची हत्तीन गेली समुद्रात तर समुद्र रूप होणे. गंगा जर आण होती तर सागराशी मिळू शकली असती का? नाही. मग ती एक झाली कारण त्यांचं मूळ स्वरूप आहे. तसं तुझं मूळ स्वरूप चैतन्य तुला विसर पडला होता आणि त्याची स्मृती करून देण्यासाठी सोमचा टेका दिला होता त्याला, पण तू तेच घेऊन पळत बसला. आणि जो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा. कोणत्या बोधाचा? मी चैतन्य रूप आहे, माझ्या सगळं जगत ब्रह्मरूप आहे. मी स्वतःला देह समजत होतो, पंचविषय समजत होतो, पंचप्राण समजत होतो, पण मी हे काहीच नाही, मी परमात्मा आहे असा बोध करून देतात. अशा प्रकारच्या ओळीत आपण पाहूया. श्री सद्गुरूंना सूर्याची उपमा देऊन महाराज म्हणतात, विश्वाचा आभास नाहीसा बाधित करणारा व अद्वैत स्थितीरूप कमलाला सर्वांदळी संपूर्णतया उमलविणारा असा अत्यंत आश्चर्यकारक सूर्योदय झाला आहे, त्याला माझा नमस्कार आहे. म्हणजे श्री गुरूंना नमस्कार करतात. श्री गुरूंना सूर्याची उपमा दिल्यानंतर ते जे फूल आहे ते पूर्णपणे उमललं जातं आणि विश्वाचा एक काम काय 2 काम केली, याच्यात 2 कामं सांगितली. काय? तो सूर्य उगवल्यानंतर ते कमळ उगवतं, तसं माझं परमार्थिक पूर्णपणे मी ज्ञानी ओपन झालं. मला सगळ्या माझ्या याच्यातल्या जे आहेत ना काय म्हणतात त्याला, पूर्ण ओपन झालं.
हां, अज्ञानरूपी ग्रंथींचं छेदन झालं, मला पूर्णपणे ते क्लिअर झालं. आणि दुसरं काय झालं, अद्वैत स्थितीरूपी उमलल्यामुळं, अद्वैत म्हणजे सगळं जगत मिळून काय आहे, एक परमात्माचं आहे. आणि त्याच्यामध्ये जगत हा जो भास होता तो पूर्ण अंधार हा जसा सूर्य उगवल्यावर गायब होतो तसा अज्ञान माझं पूर्ण गायब झालं आणि अज्ञान गेलं आणि मला स्वरूपाकार पण केलं, असं झालं. जो श्री सद्गुरू रूपी सूर्य उगवल्यामुळे अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून व ज्ञान व अज्ञान रूपी चांदण्या नाही तशा करून ज्ञानी लोकास विचारवान मुमुक्षुस आत्मबोधाचा संशय विपर्यात्मक अभ्ररहित सुधीन करतो. इतकं ज्ञानी त्याला करतो की कोणताही प्रसंग आला तर त्या प्रसंगाने तो हातबल होत नाही, डळमळीत होत नाही. सूर्य जरी झाकल्यासारखा दिसला, ढग आले तरी सूर्य झाकला जात नाही. उलट त्या सूर्यामुळेच काय कळाले, ढग कळालेले. तसं तो जेव्हा कर्म करत असताना त्याला जर बोध झाला तर असं कोणतंही एखादं जर त्याच्याकडं आलंच एखादं कर्म, एखादी गोष्ट त्याला भेडसावणारी आहे, त्रास देणारी आहे, तरी तो त्याच्या आहारी जाऊ शकत नाही. कारण त्या प्रसंगाला प्रकाशित कोण करतोय, त्या ढगाला कोण प्रकाशित करतोय, असा बोध झालेला का मला जो आलेला आहे माझ्यावर प्रसंग, हा प्रसंग सुद्धा कोण आहे, काय आहे, याची उकल तो करून देतो तो मुमुक्षास आत्मबोधाचा. आणि संशय विपर्यात्मक अभ्ररहित सुधीन. सूर्य उगवल्यानंतर ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्य दिसत नाही, पण त्याच्याकडे ढगाळ वातावरण आहे, निखस पार निरागस सूर्य दिसणार, स्पष्ट सूर्य दिसणार, असा स्पष्ट बोध त्याला होणार. दुसरी गोष्ट आत्मबोधाचा. या कोण आले, या मावशी, या वर या, जावा आजी, जावा तुम्ही वर. काय चाललो होतं, अभ्ररहित कोणताही प्रकारचा जरी सूर्य उगवल्यानंतर कसं म्हणतो आपण आभाळ आलेले, तिथे आभाळ येत नाही कोणाला, आशा साधकाला. आशा साधकाला असं कधी घडतं, आशे सद्गुरू असा सूर्य उगवेल त्यावेळेला. आणि आत्मबोधाचा संशय विपर्यात्मक, मरेपर्यंत त्याला असं कधीच वाटणार नाही मी नेमका देह आहे का, हे जग आहे का. त्याचं पूर्ण फिट करून टाकलं त्या गुरुजींनी, काय जग नाहीच आणि तू देह नाहीच, टोटल सगळं काय चैतन्य, असा त्याच्यामध्ये कधीच नाही. जो सूर्य उगवल्यामुळे प्रकाशित होणाऱ्या प्राप्तकाली आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशी देह अभिमान रूपी घरटी सोडून जातात. कोण कोण, हां, कोणाचा जीव, हां, म्हणजे आपला स्वतःचा. ज्या दिवशी असा सूर्यदेव उगवतो त्यावेळेला आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होते, अरे मी तर ब्रह्मरूप आहे. मग त्यावेळेला तोचा जीवपणा बाद होतो आणि तो जीव ज्या घरात बसला होता त्या घराला काय समजत होता, मी देह आहे. तर त्या दोन्ही गोष्टी, त्याचा जीवपणा बाद झाल्याबरोबर ज्याच्याशी तादात्म्य केलं होतं, जीवपणा कोणामुळं आला होता त्याला, त्या घरामुळं आला होता, मी घर आहे असं समजत होता, म्हणून तो जीवपणा, त्याचा जीवपणा बाद होतो. तुका म्हणे आळी जीवे नुरेची आणि देह मी हे सरे उरला उरे, विठ्ठल देहाच्या निरासे पाविजे या, ठाया माझी ऐशी काया जव नव्हे. तुका म्हणे नाही निरसला देह तववरी अवघे संसारिक. किती मोठा माणूस असू द्या, तर किती मोठ्या वल्गना परमार्थातल्या करू द्या, पण त्याला जर ह्याची जाणीव आहे मी कोण आहे, मी देह आहे, तर तो कसा आहे संसारिक. संसारिक म्हणजे हे तुमचे आपल्यासारखे प्रापंचिक तसा तर आहे, पण तो पुनरपी जननम पुनरपी त्या संसाराने लाथाडला 100% जाणार. मग तो ब्रह्मदेव असला तरी पुनरावृत्तीच्या मापा ब्रह्मा देखील शीघ झाला. ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे. बरोबर ना. कैसे थोरवीचे पाहे कैसे थोरवीचे मानपा, जो सृष्टी बीजाचा साटोपा पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला, त्याला सुद्धा जन्म मरण येतो. ते घालवायचं आपल्याला. म्हणून देह अभिमान रूपी घरटी सोडून जातात. आता आपण देह अभिमान रूपी घरटी सोडून गेलोय का देह अभिमान रूपी घरट्यात आहे आता, नवले साहेब, होय शिंदे साहेब, देह अभिमान रूपी घरट्यांमध्ये आहेत आपण का सोडलेली आहेत आपण, सोडलेली आहेत. बरोबर ना.
हां दि हां राहणार. कारण का आता समजा आम्ही तुमच्याशी बोलतोय आणि मागून जर कोणी भाव केलं तर मी काय होणार, थोडं घाबरणार. परंतु फायनल जेव्हा फायनलला जाणार तेव्हा जे होणार आहे ते होणार आहे, म्हणजे तेवढं होणार आहे तुम्ही म्हटले ते. पण आता आपल्याला हे पूर्ण डोक्यात राहिले, हे मरेपर्यंत आपल्या डोक्यात राहील पाहिजे आणि राहणार. कारण नाम घेता, नुसता नाम घेतला शांपरवारी तो पेढे घेऊन वाया गेला असं नाही होत. आता काही नाही, नाम घेता वाया गेला तर एखादा दुकानदार म्हणतो बघा, एसटीत बसल्यानंतर काही लोक पेढे देत असतात शॅम्पल म्हणून. तर मला असं वाटतं तो शॅम्पल ज्याला पेढे घ्यायचे त्यांनीच घेतला पाहिजे. तो सगळ्यांना देतो, पण ज्याला त्याला कळायला पाहिजे ना आपल्याला घ्यायचा नाही तर. मग तसे शॅम्पल काही देणार आहेत, बळच देतात ना. होतं ना, आपल्या इकडेच होतं ना, आपल्या रूटला बळच शॅम्पल देतो. आणि तो घेतो का पेढे? सगळेच घेतात का? अख्ख्या गाडीत 4 नाही तर 2 जणच घेतात पेढे, बाकी सगळे शॅम्पलवारीच आहे का नाही. पण तो शॅम्पलचे पैसे वसूल करतो, त्या यांनी घेतले त्याच्याकडून. बाबाच्या गावापासून सुरुवात एकदम इथूनच सुरुवात होती आहे का नाही. तुम्हाला कळलं ना मला काय बोलायचं आहे. हां मग बरं, मला त्या शॅम्पलशी काही घेणं देणं नाही. कशावरून आपण शॅम्पलकडे गेलो होतो? नाम घेता वाया गेला. करेक्ट. कोण बोललं? अच्छा, रसाळ. रसा तुला मैत्रीण भेटलेली हा, ज्ञानेश्वरी आहे नाही. तर नाम घेता वाया गेला, पण शॅम्पलवारी नाम घेणारच नाही. परिपूर्णतेने नामाचं रहस्य जाणलेले ज्याला कळालं, ज्ञानदेव पुसे असं बाबाला विचारायला गेला पाहिजे. ज्ञानदेव महाराजांनी विचारलं, निवृत्तीसे पुसे काय नाम, नाम काय भानगडे? तर ते म्हणले गगनाहूनी वाढ नाम आहे. असा जो नामाचा नेहमी स्टडी करतो आणि त्याला गुरुजी उत्तर देतात गाईडमधून, अरे बाबा हे सगळं जगतच नाम आहे, जगतच नाम आहे. का जगत देव आहे का जगत नाम आहे? जगत देव आहे का जगत नाम आहे? हां आणि दोन्ही मिळून कसं वेगवेगळे का नाही? नाम आणि देव वेगळं आहे का नाही? हां तुम्ही काय काय वेळेला ते म्हणले नाम आहे, कधी म्हणले हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, आणि काय वेळेला म्हणले देव घ्या कोणी. अहो तुम्ही नेमकं एक तर द्या ना, कोणतं तरी एक तर नाम द्या, नाही तर देव घ्या. येड्या तुला कळत नाही म्हणून काय वेळेला असं म्हणतो, काय वेळेला असं म्हणतो, नाही तर दोन्ही मिळून काय एकच आहे. वासनात्मक हे आपल्याला होणार, आपली देह अभिमान घरटी. आणि त्यातून परत भागवतामध्ये एक वाक्य आहे, लिंगदेहाची सुट्टा गाठी. मग पुढे काय? मग त्यावेळेला आपण त्या लिंगदेहाशी तादात्म्य सुटलं ज्या दिवशी आपल्याला बीज भाजून केलेलं आहे. बघा दुसरं उदाहरण आहे, आम्हा जन्म मरण आहे. एकदा बटाटा भाजला किंवा उकडला आणि नंतर मग पेरला त्याच्या खापा खापा करून, की उगवतील का नाही? नाही उगवणार. तसं आपले काय केलेलं आहे, आपल्याला भाजलेलं आहे बाबांनी त्या अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने आणि वैराग्याच्या शेणीने, गौऱ्यांनी आपल्याला भाजल्यामुळं आपल्याला शेवटी तो बोध, जसा धृतराष्ट्राला आता करू हाणामारे करू आपण एक वेळेला प्रॉपर्टीच्या वादासाठी म्हणणार, कारण ती त्यांची तशी कर्म असतील तर तसं पण करणार ते. आणि म्हणून विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. वैराग्य धगधगीत ज्वाळा वैराग्याच्या, आणि ज्ञानसुद्धा असं एखादा असं का तो त्याच्यातून निपुण होऊन जातो. पण बाकीच्यांना मग त्यांच्यासाठी पण चालतंय, चालतंय. शेवट त्यांचा जसा धृतराष्ट्राचा गोड झाला तसा, त्याप्रमाणे आता त्या भाजलेल्या बटाट्याने किंवा भाजलेल्या शेंगदाण्याने त्या टर्पलांनी काय केलं, जीवरूपी आणि देहरूपी घरटी सोडून टाकलेली आहे त्यांची. वासनात्मक लिंग देहरूपी चित्त चैतन्या पडता मिठी, सुटता लिंग देहाची गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगा. बघा त्यावेळेला जीव भावाची दशा आटे आणि वार बाष्प कंठी दाटे, काही केल्या शब्द न फुटे, पूर लोटे स्वेदाचा. बा ज्यावेळेला लिंग देहाची गाठी सुटली जाते त्याच दिवशी तो कसा होतो, जेविका सैंधवाचा खडा, सिंधू जेविका सैंधवाचा खडा, पडला सिंधू माझी वडा, तो झाला सिंधूची एवढा, तेवी तो धडफोडा ब्रह्म होय, तो धडफोडा ब्रह्म होय. ज्या वेळेला मीठ पडलं समुद्रामध्ये त्या क्षणाला
काय वाक्य ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. काय? ज्या वेळेला मिठाचा खडा पडला त्याच वेळेला तो काय होईल? सिंधूच्या एवढा. बघा आता आपण केवढे आहोत? हां हां, कोण बोललं? काय बोलले तुम्ही? शाबास. तुम्ही बाबा वाटाला आकाश एवढे आहेत. आता प्रवीण आपण वाटू रे आकाश एवढे. सांगा आता हे आपल्यापेक्षा मोठे जे ही एक आहेत आकाशा वाटतील आहे का नाही? हा असा दृढ निश्चय झाला पाहिजे आपला. काय? अरे आमचा ज्या दिवशी बाबाने अनुभव दिला त्या दिवशी काम पेढा पार झालाय. पण हे कधी बोलतोय? एवढे दिवस घालवल्यानंतर, एवढे दिवस घालवले यथार्थ जाणलं त्याला. आपण कोणती वस्तू घेताना कशी सगळ्या बाजूनी बघतो तसं पाहिलं त्याने. मग वासनात्मक लिंगदेह सूक्ष्मदेह रूपी कमलाच्या पोटात जीव चैतन्य रूपी भ्रमर जो अविद्येने अडकलेला होता, मिटलं ते कमळ आणि त्याच्यामध्ये तो अटकला होता. कोण? जीवरूपी चैतन्य ह्या त्या वासनात्मक कमळाच्या पोटात. हे कमळ सांगितलं हे वासनात्मक, आणि याच्यामध्ये तो जीवरूपी भ्रमर अटकलेला होता. पण ते जे कमळ होतं ना ते सूर्यविकासनी होतं. मग काय झालं त्याच्यामुळं? तो भुंगा कसा काय सुटेल? आता अटकलाय त्याच्यामध्ये. हा, सूर्य काय झालाय आता? उगवलाय ना. हा, म्हणलं तो भ्रमर गेला उडून, है ना. कोण भ्रमर? हा, लिंगदेहात्मक सूक्ष्मरूपी कमलाच्या पोटात जीव चैतन्य रूपी भ्रमर तो अविद्येने अटकलेला होता. कशाने अटकलेला होता? अज्ञानाने. आता त्याचं अज्ञान घालवलं ते बघा आता अजून हा एक उदाहरण तुम्हाला. ते ज्ञान पैगावर कोणतं? जो जीवरूपी भ्रमर त्या कमळामध्ये अटकलेला आहे आणि त्या अज्ञानामुळे अटकलेला आहे, आणि त्या अज्ञानातून सुटतो ते ज्ञान पैगा बरवे. त्याची ज्या श्रीगुरुरूपी सूर्याच्या उदयामुळे लिंगदेहात्मक बंधनापासून मुक्तता होती. लिंगदेह आणि सूक्ष्मदेह ही एकाच देहाची दोन नावं आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. सूक्ष्माचंच नाव कधी कधी आहे लिंगदेह. त्या बंधनापासून मुक्तता होती बघा ज्या उदय झाल्यामुळे. आता लिंगदेहात आपण अडकू शकत नाही. एका वेळेत दोन देहाची वाट लावून टाकली बघा. एका वेळी दोन देहाची वाट लावली. कोणत्या? स्थूल. ती टरपले गेली उडून शेंगदाण्याची स्थूल. आणि आता जरी शेंगदाणा दिसला तरी त्याला काळा डाग पडलाय आतून. तो म्हणला काय आता मी उगवणारच नाही. एकाच चटक्यामध्ये दोन शरीराची कामं करून टाकली आहे की नाही. आता तिसरं अज्ञान पण जाणार. आणि ज्यावेळेला मी परमार्थामध्ये आपण जेव्हा नाचतो गातो त्यावेळेला आपण महाकारण असतो, आणि ज्यावेळेला त्यालाही आपण सोडून जाणार असो ऐसा कोठे देईचं विधेय, त्यावेळेला त्या चारही देहांना आपण उल्लंघून गेलेलो असणार. गेलेलो आहे. किती क्षण असे आपल्या जीवनातले झालेत की आपल्याला असं आठवतच नाही आपण किती वेळ बसलो आणि किती वेळ हा विषय चालला आणि झटकणी घड्याळाचा काटा. पण आपण आहे तशीच आहे असं वाटतं. त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे जाणीव नसते की आपण त्यावेळेला कोण आहोत. त्यावेळेला आपण त्या स्वरूपाशी असतो. मी देह नाही, देहाची कोणती जाणीव नाही होत, विषय वासनांची सुद्धा जाणीव नाही होत. पूर्णपणे त्या यशाशी समरस झालेलो असतो. लिंगदेहात्मक बंधनापासून मुक्तता होते. या सगळ्या अनुभूतीच्या आपल्या आता आपल्या आहेत म्हणजे परत ज्याने त्यांनी म्हटलं पाहिजे काय हे आपल्या अनुभवाचे आहेत. नसेल तर आपण अनुभव घेणारच. आता न फिरे माघारी. शब्दरूपी शास्त्राधिकांच्या विसंवादात्मक अडचणीमध्ये सापडताच अज्ञानरूपी सायंकाळ झाल्यामुळे ज्या बुद्धी व बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी त्या पक्ष्याच्या जोड्याची फाटाफूट होऊन ती उभयत जीवेश्वर भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर एकमेकाच्या भेटी करता वियोग दुःखाने ओढत असतात. इथे दोन नवरा बायको सांगितले, बोध आणि बुद्धी ही दोन जोडप्याची ताटातूट झाली आणि भेदरूपी नदी मध्ये झाली. तो बोध एकीकडे आणि बुद्धी एकीकडे, पण त्यांची भेट होती ही कधी कशामुळे झालेली आहे सगळी. आज सुद्धा काय झालेलं आहे
पण ती इकडं गायब होऊ शकते. तो जीव तेवढा पुण्यवान असला पाहिजे त्याच वेळेला. तर तो मुलगा मला म्हणला, मग माझं पुण्य कमी पडतंय. म्हणलं मग वाढवायचं ना, आता कळलं ना आपल्याला बँक बॅलन्स कमी आहे म्हणल्यावर काय केलं पाहिजे, वाढवला पाहिजे. शब्दरूप शास्त्राधिकांच्या विसंवादात्मक, हे सगळ्या जगात काय चाललेलं आहे, विसंवादात्मकच आहे ना, वादात्मक चाललं आहे, विसंगती झालेली. आणि कोणती, शब्दरूपी शास्त्राधिकांची विसंगती असल्यामुळे अडचणीमध्ये सापडलेले आहेत. कोण, अज्ञानरूप सायंकाळ झाली या लोकांच्या जीवनात. पण आपल्या बी झालेली होती, पण आज रात्री सायंकाळ झाली. आपल्याला काय करावं, शास्त्र असं सांगतं, शास्त्र तसं सांगतं. तर शास्त्राचं जे भांडण आहे तर बुवा लोकांचं 100% असणार. शास्त्राचे भांडण जपतीर्थाटन त्यांचं त्यांच्यातच आहे. त्याच्यामुळं त्याचा जो अभ्यास करणार आहे तो त्याचा अभिनिवेश घेऊन चालणार. आम्ही वाचलेल्या शास्त्रात असं आहे आणि त्यांनी वाचलेलं त्याच्यात. पण तरी पण एकच शास्त्र वाचतो, जर ज्ञानेश्वरी वाचत असेल तर नाही वाच झाला पाहिजे, पण तरी होणार, कारण त्यांनाच कळून नाही द्यायचं. त्याला जवळचं आहे परी भेटे ना गे माय, अशी कंडिशन होणार. तीच वाक्य वाचली तरी त्याची उकल जी माऊलींना अभिप्रेत आहे ती होणार नाही. ती त्याच वेळेला होणार ज्यावेळेला त्याच्यावरती शास्त्रकृपा, अंतकरण कृपा, गुरुकृपा, संप्रदायपूर्वक ज्ञान आलं. त्यावेळेला संप्रदायपूर्वक ज्ञान आहे पण बाकीच्या गोष्टी नाही, तर एका विनय एक काम नाही. ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की समजायचं आपल्याला एवढं कळलंय ना, बाबा सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणून या गोष्टी घडल्या. आणि ती रात्र झाली होती आणि आपली बुद्धी आणि आपला बोध आपण धुंडत होतो त्या परमात्म्याला. आणि त्याच्यामध्ये भेद नदी होती आणि चक्रवाक पक्षी हे दोघांना एकमेकाशिवाय राहत नाही. त्या पक्षाच्या जोडप्याची फाटाफुटून ती उभयतं जीवेश्वर म्हणजे ते स्वतःला जीव समजत होते. भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर एकमेकाच्या भेटीच्या वियोग दुःखाने ओरडत असतात. ती बुद्धी म्हणते बोधाला मला कधी बोध भेटेल, आणि बोधाला वाटतं मला बुद्धीचं साह्य झालं पाहिजे. बुद्धी ही स्त्रीवाचक सांगितलेली आहे आणि हा बोध पुरुषवाचक आहे. आता हे पण काय एक प्रकारचं रूपक आहे साधकाला कळण्यासाठी. त्या बुद्धी आणि बोधरूपी ते वियोगात आहेत. आमची भेट कधी होईल, आमची भेट कधी होईल, मध्ये काय आहे, भेदरूपी नदी आहे. बघा ना, याचं चित्र यांनी दाखवलेलं आहे, घरी गेल्यावर सगळ्यांनी पाहायचं. याच्यामध्ये साखरे बाबांच्या याच्यामध्ये त्याचं चित्रच बनवलेलं आहे त्यांनी. मग अशा भेदबुद्धीमध्ये ते ओरडत होते. त्या बुद्धी आणि बोधरूपी चक्रवाक पक्षाच्या जोडप्याला चिदाकाशरूपी भुवनातील ह्या सूर्य, कोणत्या आकाशातील, चिदाकाशातील भुवनातील श्री गुरुरूपी सूर्योदयाच्या प्रकाशामुळे, ह्या आकाशातल्या नाही, चिदाकाशात परमात्मा स्वरूपाशी संबंधित असणाऱ्या त्या आकाशात विहार करणाऱ्या सद्गुरूंची श्री गुरुरूपी सूर्योदयाच्या प्रकाशामुळे एकत्र मिळून ऐक्याचे समाधान भोगवितो. तो श्री गुरु काय करतो, त्या दोघांना सूर्योदय झाल्यानंतर एकमेकाला कळलं, अरे तो तिथे, तिला कळले ती तिथे, ते दोघं जण. आणि मग त्या भेद नदीला बाजूला करून त्या दोघांचा वियोग घालून टाकतो. आणि काय घडून आणतो तो, काय वाक्य होतं, ऐक्याचे समाधान भोगवितो. त्यांना ते दोन झाले होते, आता काय केलं, ऐक्याचं. कोणाचं, बुद्धीचं आणि बोधाचं. 6 नंबरची ओळ बघा बरं तिकडे कशी दाखवलेली आहे. तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. तो त्या दोघांची काय करतो, गाठ घालून देतो. कोणाची, बुद्धीची आणि बोधाची. ज्या श्री गुरुरूपी सूर्योदयामुळे उजाडलेल्या पहाटेच्या वेळी, बघा, बाबा अहंकारनिशी गुरुवचने फुटली पहाट. ज्या दिवशी आपल्या कानावरती वचन पडलं तिथूनच उजाडायला सुरुवात झाली. पण पहाटेची टायमिंग येतो आणि या पहाटेच्या टायमिंगला जो चिंतन करील त्याचा कार्यक्रम पास होईल. आता हे गजर लावून करतील है की नाही. हां, ब्रह्ममुहूर्त तो आहे आपल्यासाठी. तो मुहूर्त होता आपला ब्रह्ममुहूर्त. ज्या दिवशी अनुग्रह भेटला ना, तो काय होता आपल्यासाठी, ब्रह्ममुहूर्त होता. ज्या श्री गुरुरूपी सूर्योदयामुळे उजाडलेल्या पहाटेच्या वेळी भेदरूपी चोरवेळ नाहीशी होती. कुठं जावं, रात्रीचा अंधार पडल्यानंतर कोणत्या वाटेला जावं, इकडे जावं का इकडे जावं कळत नाही. पण सूर्य उगवल्यानंतर पहाट झाली ना, आता सूर्य उगवलाय, आता काय म्हणतात, जो रस्ता भेद निर्माण करणार होता बुद्धिभेद, तो राहील का, तर नक्की कळेल हा रस्ता आहे, याने गेलो
पाहिजे. ज्या श्रीगुरूपी सूर्योदयामुळे उजाडलेल्या पहाटेच्या वेळी भेदरूपी चोरवेळही नाहीशी होते व योगी साधक हेच कोणी पांथस्थ ते आत्मानुभवरूपी वाट चालावयास लागतात. कोण? साधक. त्याला मी त्या मुलाला म्हणलं साधक? तो म्हणलं मी साधक नाही का? म्हणलं नाही, आत्ताशी जिज्ञासू आहे. म्हणलं जिज्ञासू आहे? म्हणलं हा, आता जाणतोय. जिज्ञासूचा परिवर्तन कशात होण्या पाहिजे? मुमुक्षूमध्ये, तीव्र मुमुक्ष. मला आज पाहिजे. तीव्र मुमुक्ष कशाला म्हणायचंय? पाण्यातून काढलेला मासा जसा तरफडतो तसा ते. आणि त्याच्या पुढे मग मुमुक्षूला जर गुरुजी भेटले आणि त्या गुरुजींनी त्याला काय दिलं? साधन, नामरूपी साधन दिलं. म्हणजे मग आता साधनात बसलो. तुम्हाला बाबा काही साधन भेटलंय का गावाला जायला? हा भेटलंय ना. आता त्या साधनात बसलाय म्हणून त्याचा अंगीकार केला म्हणून त्याचं नाव काय झालंय? साधक. साधक किंवा योगी, जे जॉईन करण्याच्या प्रयत्नात. योग म्हणजे जॉईन करायचा, परमात्म्याला भेटण्यासाठी जो धावपळ करतो त्याला एक योगी शब्द आहे तिकडे, आणि इकडे संसारिकाला साधक शब्द आहे. नाही तर त्या दोघांचा अर्थ एक की अर्जुना तू योगी हो, म्हणजे हिमालयात जाऊन योगी हो असा नाही. ते साधक हेच कोणी? योगी व साधक हे कोणी पांथस्थ म्हणजे रस्त्याने जाणारे. त्यांना रस्ता काय होतो? क्लिअर दिसला जातो. आता हमरस्ता भेटलाय. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्यभार चाले ऐसा. मग आत्मानुभवरूपी वाट चालावयास लागतात. आता आपलं काय चालू आहे? चालणे पाठीपुढे. कोणी आता पंढरपूरला निघालेले, कोण आळंदीतून निघालेले, कोण वाखरीवर पोचलेले, कोण मंदिराच्या गेटवर गेलेले, कोण डायरेक्ट गाभाऱ्यात गेलेले. पण आता काय चालू झालेली? वाट चालावयास सुरुवात करतात, चालावयास लागतात. ज्या श्रीगुरूपी सूर्याच्या विवेकरूपी किरणाच्या संबंधाने ज्ञानरूपी सूर्यकांत मन्यातून निघालेल्या ठिणग्या प्रदीप्त होऊन त्या संसाररूपी वने जाळून टाकतात. सूर्य उगवला आणि इकडं काय आहे? त्याच्याकडं ज्ञानरूपी सूर्यकांत मणी आहे. आपल्याला बाबांनी दिलाय मणी, किंवा आपल्यामध्ये पहिलाच परत तो आहे आणि तो ओपन झाला, त्याच्यावरची आवरणं दूर झाली आणि तिकडून सूर्यकिरण पडली. त्या तापलेल्या सूर्यकिरणामुळे काय झाली? ठिणगी घर्षण झालं. जसं डोंगरामध्ये पेटला जातो ना, सूर्यकिरण जेव्हा प्रखर होतात ना तेव्हातून ठिणगी पडती त्याची. ती आपल्याला लगत नाही पटायचं. पण इथेच तुमच्या रामजीनगरमध्ये रात्रीचे झोपले, 10 वाजायची खोली पॅक बंद, बारी बिरी काहीच नाही, बंद केली आणि रात्री गॅस चालू राहिला होता. सकाळी उठले 5:30-6ला, गजर झाल्या म्हणून लाईट दाबली आणि ते असतं ना काय तो त्याच्यामध्ये पूर्वीच्या याला असायचं ना, ते काय म्हणतात चॉकमध्ये लुकलुक झाल्याबरोबर ठॉ, तशी ही लुकलुक झाली इकडे. त्या तर दीप्त झाला तो प्रदीप्त का त्यावेळेला ही माळरूपी जमिनी, संसाररूपी जमिनी जळून जातात. आपल्यात गेल्यात ना जमिनी जळून 100%. आता उतरायचं काही शिल्लक राहिलं नाही, फक्त हे आता संपवायचं आहे तेवढं. आता राहिले भूस, तेवढं संपून टाकायचं. आता काही शिल्लक राहिलं नाही. ते म्हणतात बघा, ज्या ज्ञानरूपी श्रीगुरूपी सूर्याच्या विवेकरूपी किरणाच्या. आता इकडे कोणता किरण आहे? विवेक. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा, म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी किंवा संत तेथे विवेक असण्याची का. त्या विवेकातून, विवेकरूपी किरणाने, त्या विवेकामुळे आपलं ज्ञान काय झालं? प्रदीप्त झालं. ज्ञानरूपी सूर्यकांत मन्यातून निघालेल्या ठिणग्या प्रदीप्त होऊन त्या संसाररूपी वने जाळून टाकतात. आता रिटर्नचं काही तिकीट शिल्लक राहिलेलं, पुन्हा येण्याचं काम शिल्लक राहिलेलं नाही आहे 100%. हे म्हणतील एवढे कॉन्फिडन्सनी कसे बोलतात? ते कसं काय बोलणार? तर ते आपण आता वाटचाल करणार तेव्हाच बोलणार. आता मी उतरलोय ओतूरला आणि शेजारचा म्हणत असेल हा कसा काय म्हणतो ओतूरला निघाला, म्हणजे त्या घनचक्करला माहीत नाही तो कुठे. जर एस टी स्टँडला उतरलो ना, आपण फोन केला तुम्ही आळेपाट्यातून, हॅलो मी आळेपाट्याला सुखरूप उतरलेलो आहे, पोचलेलो आहे, आणि हा जर शेजारचा म्हणत असेल हा कसं काय बोलतोय हा आळेपाट्याला उतरला आहे, म्हणजे याचा अर्थ दोघांपैकी एकाला कोणला तरी आळेफाटा माहीत नसावा.
मग हा बोलतो म्हणजे हा कॉन्फिडन्स का बोलतो, आणि हा म्हणतो कसं काय. आता आळे फाटेच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, बोध, परमात्म स्वरूप, आत्मसाक्षात्कार. हा कसं काय बोलतो, अरे येड्या तुला आळे फाटा माहीत नाही. तू जरी आळे फाट्यात राहतो तरी तुला आळे फाटा माहिती नाही. तू बोधाच्याच जवळ आहे तरी तुला बोधाची गोष्ट माहीत नाही. असं येडा असेल का, आळे फाट्यात उतरल्यानं तो म्हणणार नाही का मी आळे फाट्यात पोहोचलोय म्हणून. तसा बोध झालेला माणूस म्हणणार, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तो म्हणणार पाहिलं मी. ते पाहिलं तर दाखवा, ऑपरेशन करून घ्यावं लागेल, दृष्टीवरचं पडळ काढावं लागेल. हे नाही म्हणत मी, कृष्णांजन औषध पाहिजे. कृष्णांजन म्हणजे काय, कृष्णांजन म्हणजे रामकृष्ण हरी बरं का. कृष्णांजन म्हणजे ओम नमो भगवते. अरे त्याचं मूळ ओंकाराचे मूळ आम्हा तिथेनीच का, ओंकाराचे बीज. आता ओंकाराचे काय बीज आहे, ओंकारापर्यंत पोचले तर ओंकाराचे सुद्धा बीज आम्हा हाती ते नीज. आमचं नीज आणि ओंकाराचे बीज हे दोन्ही मिळून काय आहेत, आमचं नीज स्वरूप आणि ओंकाराचं बीज हे दोघं मिळून एक आहे. आता ओंकार कुठं राहिला, ओंकार राहिला गल्लीत आणि आपण गेलो पुढं. असंच आहे ते. लग्न झाल्यावर नवरा नवरीची गाठ घालून देणार, मध्यस्थीत राहतो माग आणि नवरा नवरी आतमध्ये. आणि तिथं गावातली लोक म्हणायला लागली काय बँजो होता, काय जेवण होती, काय. आता नवरा नवरीच्या त्या चर्चा चालू जातील नाही का, काय बेंजो होता आणि काय काय प्रमाण काय. अर्धा पडदा छोड़ दो बिन पर्दे की बात, और दुल्हन से दुल्हा मिले तो फीकी पडे बराती. लय मोठी वराती बाकीच्यांनी म्हणायचं, पण नवरा नवरीची भेट झाली तसं बोधाची बुद्धीची भेट झाली, आत्म्याची आणि जीवात्म्याची भेट झाल्यानंतर त्याच्या दृष्टीने या सगळ्या जगातल्या कल्पना संपल्या. तो आनंदाचे क्षण संपले. तो आत्मा अनुभूतीचा आनंद त्यांनी चाखल्यानंतर हे सगळे आनंद त्याच्या पुढे फिके पडले. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. ज्या श्रीगुरूपी प्रखर किरणाच्या समुदाय ब्रह्म स्वरूप रूपी माळ जमिनीवर स्थिर झाला असता. दुसरं उदाहरण सांगतात, संसारूपी वने जळून खाक झाली, आता पुनरपी संसारा येणे नाही. दुसरं काय, झालो जननी जठरे वेगळा प्रभू, जननी जठरे जोहरा वेगळा प्रभू. मागलिया जन्मा मुक्त झालो, आम्हा जन्म मरण नाही. आहे का नाही, हे पक्क आहे ना. हा 100% पक्क आहे. कोणाचं, अनुभव घेतलाय त्यांचं. बाकीच्यांनी फक्त पाठ करायचं, ठणठणीत म्हणायचं. ज्या श्रीगुरूपी सूर्याच्या प्रखर किरणाच्या समुदाय ब्रह्मस्वरूप रूपी माळ जमिनीवर स्थिर झाला असता सिद्धी रूपी मृगजळाचा पूर आलेला दिसतो. ज्यावेळेला पूर्ण प्रखर किरण होतात तेव्हा माळरान जमिनीवर काय दिसतं, पाण्याच्या लाटा दिसतात, पण असतात का, नाही. तसं इकडे काय, कशाचा पूर येतो, मृगजळाचा. पण महासिद्धी रूपी. पण त्या महासिद्धीच्या मागे लागणार का, प्रगट होणार. ते म्हणणार आत्ता सध्या आपण त्या रिद्धी सिद्धींचा थोडासा अनुभव घेतोय आपण, पण आपल्याला काय झालेले त्याची जाणीव होत देत नाही. ती सद्गुरूंची कृपा आहे. नाही तर आपण त्याच्या मागे पळू. त्याच्या मागे का पळत नाही, ती आपल्याला तिकडे देत नाहीत. घोड्यांना कशी लावलेली आहेत, झापडं लावलेली आहेत. ते बैलांना नाही. बैल बघा हायवेला गेली, मोठी एसटी आली का कसे करतात, अंग चोरतात, कारण त्यांना बाकीचं दिसतं आणि याला दुसरं काही दिसत नाही म्हणून तो फुल स्पीडने. तसं आपल्याला तसं लावलेलं आहे श्री गुरूंनी. इकडचं दिसूनच देत नाही त्यांना. पूर आलेला दिसतो त्याला, पण तो त्याच्या नादी लागत नाही. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी. काय राजहंस पाणी नेतो का, तसे आपण कोण आहोत, राजहंस आहेत आपण. काय याच्यात आहे का प्रमाण, मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मूळमध्ये हंसरूपी ब्रह्म पदेशे श्रीहरी. हंस बघा, हंस आहे आपण. आता हंस बी आहेत, ते दोन्ही सारखे दिसतात. हंस बी सारखा दिसतो आणि बगळा दिसतो, फक्त मानत फरक आहे त्याच्या. तो काय म्हणतो, बॅकमध्ये बघत असतो कोण, बगळा. हंस मागे बघत असतो, आला अशी कोटोनिया, आणि हे पुढंच बघत असतो, नुसतं मासे खाण्याच्या कामाचा आहे तो. दिसाय दोन्ही दिसती
सारखी. ते ब्रह्म मी आहे अशा वृत्ती ज्ञानात्मक मध्यान्हकाळी शिष्याच्या प्रत्येक बोधरूपी सर्वत्र आत्मस्वरूपाने समव्याप्त असणाऱ्या ब्रह्मभावाचा आत्मतत्वाने होणाऱ्या बोधात्मक माथ्यावर श्री गुरुरूपी सूर्य आला असता शिष्याची आत्मरूप विषयक भ्रांती म्हणजे कंसात देह ममत्व देहात्मत्व भ्रांती हीच कोणी एक छाया ती ब्रह्म ऐक्य बोधरूपी पायाखाली दडून पडते. जेव्हा सूर्य साधूचा जो बोधरूपी सूर्य सद्गुरूपी सूर्य पूर्ण डोक्यावर आला का आपल्या पूर्ण का मग काय होणार, आपल्या डोक्यात काय राहणार, एक आत्मतत्वच राहणार. तेव्हा देहरूपी जी भ्रांती आहे ती देहाची सावली कुठं जाणार, दुपारच्या 12च्या टायमात आपल्या पायाखाली तुडवली जाणार. म्हणजे ती दिसणार, म्हणजे त्याला देह कधी पण तो सूर्य मध्यान्नाला आपल्या कुठं पाहिजे, मध्यान्नाच्या वेळेला पाहिजे आपण तिथे, तो आपल्याबरोबर केवढं आला पाहिजे, डोक्यावर. तेव्हा मग आपली देहरूपी सावली कुठे जाणार, दडून पायाखाली जाणार. तशी आपली देह आत्मभ्रांती निघून जाणार. मी आत्मा आहे या भूमिकेवर तो राहणार. त्यावेळेस मग असं जर झालं का, त्यावेळेस अशी मायारूपी रात्र उर्वरित राहत नाही. माया हजीर हो तर कुठून आणायची, असणारच नाही. मग माया आहे की नाही, माया आहे की नाही, आहे परदेशी बाबा माया. आणि असली तर तू का म्हणे माया होय दाशी लागे पाया, किंवा माया नुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा. हा माया आहे बघा, माया तेची ब्रह्मवरती त्यांनी हा शब्द दिला आहे. ठीक आहे, ही तुम्हाला घाबरवण्यासाठी. तुम्ही ज्या दिवशी म्हणणार ना माया आहे, कधी माझी मुलं, माझी बायको, माझं घर, माझी जमीन, माझं गाव, माझी जात, माझा पंथ, माझा संप्रदाय, माझे गुरु आणि मी शिष्य त्यांचा पट्ट शिष्य, माया विघ्ने भ्रमला खरी. कोण कोण, ही सगळे अगोदरची नाव आहेत. माया विघ्ने भ्रमला म्हणता मी माझे घरी, येतो संपत्तीचे वारे, साचो का रे जाईल. प्रश्न हे गाणं म्हणण्यात मजगूल आहेत. हे जाईल रे शेवटाला तर ते काय त्याला घेणं देणं नाही. तो कसं टापोटाप ठेक्यावर म्हटलो आपण, बस जाईल का बरोबर शेवटी. तर हुशार असं तर म्हणाल बाबा ते पहिलं आहे का दाखवा आम्हाला, मग नेतो का नाही ते बघा. आहेच नाही ते, आहे नाही. त्यावेळेस अशी मायारूपी रात्र उर्वरित राहत नाही. तर मग त्या रात्रीतील विश्वरूपी भास स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेचा संभाळ आठवण कोण करणार. ध्यानात राहील त्याच्या. म्हणलं ना मगाशी, साधूला सगळं कळत असतं. साधूला लुटणारा माणूस बी कळतो. लुटणाराला वाटतं मी याला लुटलेले, याला कळत नाही. तो म्हणतो लुट, कारण मला लुटणारा कोण आहे, तोच आहे. त्यावेळेला त्याने अभंग म्हणायचा, लुट गए आहे का ते अरे लुटलं आम्हाला, पण आम्हाला कोणी लुटलंय. ही सगळी जत्रा पंढरपूरला आळंदीला कोणाला लुटायला गेली, देवाला. आणि आम्हाला कोणी लुटलं, आमचं भाग. आम्हाला देवाने लुटायचं सौदागर कोण आहे मग, बघा बरं. ज्या वेळेला बळीराजाकडं काय सांगितलं, बळीराजाकडे गेले विष्णू दान मागायला, तर त्यांचे गुरुजी म्हटले बघा हे त्याचं ऐकू नको हा, तो लबाड आहे, तो दिसतोय बारीक पण बारीक नाही, तो विष्णू छलकपट करायला आलाय तुझ्या दारात. असं पक्क का बाबा म्हणले हा. मग तर तुम्ही बाबा का बरं, तुम्ही बाबा झाले, तुम्ही का त्यांच्या मागं लागले होते, तो यावा भेटावा म्हणून, आणि तो आज माझ्या दारात आलाय. मी तुम्हाला ड्रॉप करील पण त्याला ड्रॉप नाही करणार, आहे की नाही. त्याप्रमाणे त्याला तो लुटला की नाही बळीराजा. बळीराजा लुटला का बळीराजा राजा झाला आणि देवदारात द्वारपाल झाला, हे नाही. लुटलं तरी कोणी लुटलं, ईश्वराने लुटलेलं आहे आम्हाला, आहे की नाही. त्यावेळेस अशी मायारूपी रात्रच उर्वरित राहत नाही. तर मग त्या रात्रीतील विश्वारूपी भास, माया कधी दिसते, अज्ञानात. रात्र म्हणजे काय, अज्ञान. आणि त्या अज्ञानात विश्वाचा भास. आता
कारणाशिवाय कार्य नाही. आता कारणाचं समूळ उच्चाटन झालं. कारण काय आहे? अज्ञान. आणि अज्ञानाचं कार्य काय आहे? जगतरूपी प्रपंच. अज्ञानच संपलं, आता कुठे राहणार? मग विश्वाभास, हा विश्वाभास स्वप्नासह आत्ता ऑलरेडी आपण ज्या स्वप्नात होतो त्या विपरीत ज्ञानरूपी निद्रेचा सांभाळ आठवण कोण करणार? त्याला मी ब्रह्म आहे, मी देव आहे, अमुक आहे, तमुक, आठव नाठव गेले भाव, कोण त्याचं सांभाळणार? बोध सुद्धा काय म्हणले त्या दिवशी? बोध काय होतो? बोधाला सुद्धा काय प्रश्न पडतो? बोधाला कोण विचारतो? असं 15व्या अध्यायाच्या इंडमध्ये आपण मार्किंग केलं होतं. बोध सुद्धा तिथं गांगरून जातो डोळ्यावर जास्त प्रकाश आल्यानंतर, तोही मागे राहतो. मग त्याचा कोण सांभाळ करणार? विपरीत ज्ञानाचा, स्वप्नाचा, विश्वाभासाचा माया शिल्लक नाही. म्हणून त्या अद्वैत बोधरूपी नगरात महानंदाची दाटी विपुलता होऊन आनंदानुभवाची देवघेव मंद होऊ लागते. आत्मानुभवाची बघा बरं तिकडे काय आहे? 12 नंबरचे विचार्थ इकडं हा बघा बघा, महानंदाची दाटी होती. कोणत्या आनंदाची? महानंदाची. बघा इकडे ओळ कशी आहे? मनोनी अद्वै बोध पाटणी. इथं खाडाखोड झालती ना, आपण नीट केलेले आहेत आहे का नाही? हा करेक्शन होतं ते, होतं ते बरं झालं, करेक्शन झालं ते आहे का नाही? तेथे महानंदाची दाटणी झाली. काही लोक म्हणतात ना कीर्तनामध्ये, आपले काही महात्मे आपले मंडळी मित्रमंडळी बोलतात की अनुग्रहातले आनंद होता ना, आता प्रबोधात नाही. का प्रबोधात नाही? म्हणजे तिथं महा आनंदाची काय झाली? दाटी झाली. आणि अनुग्रहात काय होती? दाटी नव्हती. कुठंच आनंद भेटत होता, त्यामुळे त्याला आनंद वाटत होता. आता महाआनंदाची दाटणी झाल्यानंतर सगळीकडेच आनंद. मग त्या आनंदाला कोण विचारणार? सगळाच आनंद. दुःख आहे तिथं आनंदाला किंमत आहे ना, इथं आनंदच आनंद. कधी? देहबुद्धी संपते तेव्हा. 12 नंबर ना. हां, म्हणून त्या अद्वै बोधरूपी नगरात, कोणत्या नगरात? अद्वयानंदाच्या बोधरूपी नगरात महाआनंदाची दाटी होते. कोणाची दाटी होती? महा आनंदाची. आता आपला कोणता आनंद आहे? छोटा आनंद आहे. विपुलता होऊन आनंदानुभवाची देव घेऊ मंद होऊ लागते. देणं घेणं आता बंद पडलं. मला याच्याकडून आनंद, मला त्याच्याकडून, अरे मी आनंदच झालो, आता मी स्वयं आनंद झालो. किंबहुना याप्रमाणे मुक्त कैवल्यरूपी भ्रम निवर्तक सोहम वृत्तीरूप बद्ध कैवल्य सापेक्ष वृत्ती शून्य दृढ मात्र ब्रह्मस्थितीरूपी उत्तम दिवस नेहमी ज्या श्रीगुरूपी सूर्याच्या तेजामुळे प्रकाशितो. किंबहुना याप्रमाणे मुक्त कैवल्यरूपी उत्तम दिवस नेहमी ज्या श्रीगुरूपी सूर्याच्या तेजामुळे प्रकाशित होतो. सोम शब्द आहे का तिकडे? हां नाही, गेला वरती गेला होता तो. सोहमतेच्या बघा त्या प्रत्येक बोधाची या माथा सोहम अहंतेचा मध्यान्नी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पै तळी. जेव्हा सोहमभा पूर्ण मध्यान्नावर येणार ना, म्हणजे पूर्ण सोहम काय झाला? दृढ झाला की त्यावेळेला मग देहम गायब होऊन जातो, आहे की नाही? किंबहुना आईसेनी मुक्त कैवल्य सुदिवसे. मग तो मुक्त आत्मा झालेला त्याला सगळीकडेच तो कुठं बद्ध स्थितीत नाही आहे आता. तर ते कमळ उमलल्यामुळे तो भ्रमर जसा उडून गेला त्याप्रमाणे किंबहुना याप्रमाणे मुक्त कैवल्यरूपी भ्रम निवृत्त सोहमवृत्तीरूप बद्ध कैवल्य सापेक्ष वृत्ती शून्य दृढ मात्र ब्रह्मस्थिती. म्हणजे मी सोम आहे हे सुद्धा अटक त्याचा निघून गेला. मी देह हे पण नाही आणि आता मी ब्रह्म आहे असं पण नाही. उत्तम दिवस तो दिवस उत्तम नेहमी ज्या श्रीगुरूपी सूर्याच्या तेजामुळे प्रकाशित होतो. जो श्रीगुरूपी सूर्य निजात्म स्वस्वरूपी आकाशाचा राजा असून, निजात्म स्वस्वरूपी आकाशाचा राजा आहे. आत्म्याचा राजा कोण आहे? संत आहेत, आपण पण त्यांचे जर दास झालो तर. जो श्रीगुरूपी सूर्य निजात्म स्वरूपी आकाशाचा राजा असून नित्य बोध रूपाने त्याचा उदय सदाच असतो. तो सदाच उदय का? नित्य येतो.
आत्मा कसा आहे, नित्य सिद्ध अपैसा आहे, तसा बोध सुद्धा कसा आहे, नित्य सिद्ध आहे, तो कोणी दिलेला वगैरे नाही. त्याप्रमाणे ते श्री गुरूंचे त्या आकाशात भ्रमण करणारे त्या निजात्मरूपी आकाशाचा राजा असून मालक असून नित्यबोध रूपाने त्याचा उदय सदाच असतो. तो सूर्य जसा प्राकृत सूर्यसुद्धा कधी मावळत नाही, तसे हे सुद्धा कधी मावळत नाही, ते नित्यसिद्धच असतात. तथापि भ्रमनिवृत्तीनंतर त्याचवर उदय झाल्याचा व्यवहार मात्र होतो. हां, रात्रीचं आता उजाडलं बरं का, सूर्य उगवला असं म्हणणं झालं ना, तसं श्रीगुरु निर्माण झाले, श्रीगुरु मला भेटले, त्यांचा उदय झाला. हे भ्रमनिवृत्ती न झाल्यामुळं म्हणावं लागतं, माझा भ्रम गेला म्हणून हे सूर्यरूपी सूर्य सद्गुरू उगवले, नाही तर ते नित्यसिद्धच होते. आपल्याकडे काय होतं, अंधार होता, आणि तो अंधार गेल्यामुळं त्यांचं आपल्याला स्वरूप कळालं. तो मात्र व्यवहार होतो. मला गुरु भेटले, हे कधी भेटलं, अज्ञान गेलं, मग त्यांचं महात्म्य कळलं जातं. तो उदय झाल्याबरोबर पूर्वाधिक दिशा असं उदय व अस्त या सापेक्ष धर्माचे अस्तित्वच नाहीसे करतो. किचन कुठं पाहिजे, कोणत्या बाजूला पाहिजे, कोणत्या बाजूला घेऊन झोपायचं, डोकं कोणत्या बाजूला, पाय कोणत्या बाजूला, हे संपलं. हरीची या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. उदय झाल्याबरोबर पूर्वाधिक दिशा असं उदय व अस्त या सापेक्ष धर्माचे अस्तित्वच नाहीसे होते. पूर्व पश्चिम हे सुद्धा सापेक्ष भाव आहेत. उत्तर दक्षिण हे दाही दिशा, हरीच्या दासा दाही, तेने दश दिशा आत्माराम, ते सगळं अस्तित्वच नाहीसे होतं. म्हणजे सगळीकडे काय होतं, सगळीकडे जसं पाणीच पाणी होतं शेवटच्या टायमिंगला जेव्हा जगाचा नाश होतं, त्याप्रमाणे इकडं सगळीकडं काय होतं, चैतन्य. न दिसणे अबोध अज्ञान ईश्वराबद्दल, दिसण्यास ज्ञानासकट नाहीसे करून शेवटी सर्वत्र आत्मज्ञानाचा उजेड करतो. ते दिसत नाही आणि दिसतं, या दोघांना तो घालून टाकतो. बघा, न दिसणे अबोध अज्ञान, मला कळत नव्हतं, आणि दिसण्यास ज्ञानासकट नाहीसे करतो, मला काही कळत नव्हतं, पण आता हे कळायला लागलं, मग त्यामुळं न कळणं बी गेलं, आणि ज्याने कळलं ते कळणं सुद्धा गायब झालं. अबोध बोध अबोधाला घेऊन स्वतः पण गायब झाला. न दिसणे अबोध अज्ञान दिसण्यास ज्ञानासगट नाहीसे करून शेवटी सर्वत्र आत्मज्ञानाचा उजेड करतो. सगळीकडे लख. आज तुकाराम महाराजांच्या जीवनातला तो दिवस आहे, माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार. बघा, हे मग अशी म्हणले सोमवार आहे की नाही, आज कोण वार आहे आपला. जर एवढं कॉन्फिडन्स पाहिजे ना, आज जर एखाद्याने अनुग्रह घेतला पाहिजे, त्यांनी अभंग म्हणायचं, माघ शुद्ध दशमी पावनी सोमवार केला अंगीकार. ज्याने अनुग्रह झाला त्यांनी म्हणायचं अमुक अमुक म्हणी. आपण नाही म्हणणार बाबा, का नाही म्हणणार, मग असंच मर. आपला पण तसा अनुभव झाला पाहिजे ना, तेवढी आपल्यामध्ये काय निर्माण झाली पाहिजे, आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. बरोबर बोलले तुम्ही शिनेलकर बाबा. कुठे आलो होतो पण, सर्वत्र आत्मज्ञानाचा उजेड करतो व या दोहोंनी अज्ञान व तत्सापेक्ष त्रिपुटी रूप ज्ञानाने झाकलेले जे भरीव ज्ञान घनस्वरूप प्रमाण प्रमेय भाववृत्त स्वयंप्रकाश सर्वत्र स्वरूप सर्वत्र प्रगट करतो. तीन जसं ज्ञान ज्ञेय अन्यथा या तिघांना गायब करून भरीव ज्ञान, आणि त्याच्या अगोदरचं ज्ञान कसं आहे, थोडंसं वृत्तीरूप ज्ञान आहे, ते थोडंसं तिथपर्यंत नेण्यासाठी, आणि तिथे गेला का तो तेवढा होऊन जातो. त्याप्रमाणे तो प्रगट करतो. फार काय सांगावे, या स्त्री गुरुरूपी सूर्याचा उदयाचा प्रकार भौतिक सूर्यापेक्षा विलक्षणच आहे. आता हे काही सांगायजोगं आहे काय बघा, पण तरी सांगावं लागलं, कारण का आपण सगळे कसे मंद, लवकर कळणार नाही, म्हणून त्यांना ते सांगावं लागलं. कोळ क्रमांक 15. न दिसणे दिसणेसी मावळवी. बघा, न दिसणे दिसणेसी मावळतो. एकदा तो प्रगट झाला का न दिसणे तर मावळतो, पण ज्याने दिसते ते पण ते मावळून टाकतो. कारण मी बघणारा आहे ना, द्रष्टा, त्यालाही गायब करून सांगतो. दर्शनाने त्याच्या द्रष्टा गेला आणि दृश्य गेलं. दोही झाकिले ते सैंग पालवी. काय बोलो ते आगवी. उखाची आणि
पहा ते म्हणतात हे बोलण्यासारखं आहे का? ओळचा अर्थ वाचा बरं तिकडे. सूर्यरूपी उदयाचा प्रकार भौतिक सूर्यापेक्षा विलक्षणच आहे. 15. हम्म. 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 हां, मग तो सगळ्यापेक्षा तो प्राप्त काळ म्हणजे ह्या सूर्यापेक्षा तो प्राप्त काळ वेगळाच आहे. ते उजाडणं आपल्या जीवनातलं वेगळंच आहे. सगळीकडे सर्वत्र काय करतो? प्रकाशाचा सोहळा प्रगट करतो. जो श्री गुरुरूपी सूर्य व रात्र तत्सापेक्ष वेगळं आहे. जो श्री गुरुरूपी सूर्य व रात्र व तत्सापेक्ष दिवस यांच्या पलीकडील म्हणजे ज्ञान अज्ञानातीत केवळ चित स्वरूप आहे. दिवस आणि रात्र हे कल्पना कुठं बाबा म्हणत असतात? विश्ववृत्तावर म्हणतात का? तिथं रात्र पण नाही दिवस पण नाही. हां, बरोबर. आणि इकडं आपण कोणत्या मकर वृत्तावर आहे का? आपण कोणत्या वृत्तावर आहे? मकर वृत्तावर नाही. म्हणून आपल्याला रात्रंदिवस आहे. त्या सूर्याच्या गावात गेल्यावर रात्र पण नाही दिवस पण नाही, आहे की नाही? सूर्यरूपी श्रीगुरूपी सूर्य व रात्र तत्सापेक्ष दिवस यांच्या पलीकडे म्हणजे ज्ञान अज्ञातील केवळ चित स्वरूप आहे. दिवस आणि रात्र, उजाडणं आणि अंधार, ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे त्यांचं स्वरूप आहे, चित स्वरूप आहे. ते स्वयंप्रकाश स्वरूप आहे. जो प्रकाश दृश्य पदार्थाविना केवळ प्रकाशमय प्रकाशाचा सुकाळ आहे. प्रकाश तो याला प्रकाशित नाही करीत, सगळ्यांना हा प्रकाशित करतो असा आहे. प्रकाशक दृश्य पदार्थाविना, दृश्य आणि प्रकाशक या दोघांपेक्षा तो तिसरा पुरुष वेगळा आहे. केवळ प्रकाशमय प्रकाशाचा सुकाळ आहे त्याच्याकडे. तो कसा आहे? स्वयंप्रकाश गणे. तो ज्ञानरूपी सूर्य सर्व प्रमाणास अविषय असणारा म्हणजे त्याची बरोबरी करू शकत नाही. कोणी कोणत्या साधनाने पाहावा ओळखावा तर त्याला तो होऊनच त्याला पाहायचे. असे चैतन्यरूपी सूर्य जे श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना माझा नमस्कार असो. बघा असे त्यांचे बाबा, आपले पण बाबा तसेच. असे चैतन्यरूपी सूर्य जे श्री निवृत्ती महाराज त्यांना माझा नमस्कार आहे. मग आता निवृत्ती महाराज कसे काय राहिले हे तुम्हाला आपल्याला कळण्यासाठी आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही तर ते दोघं पण काय झाले तिथं डोबून गेलेले आहेत. पण साधकासाठी हे म्हणणं या ठिकाणी असं यथार्थ आहे, कळणारासाठी ते थोडं अलीकडे राहून बोलतात. श्री ज्ञानेश्वर महाराज आणखी म्हणतात, त्यांची वाणीने शब्दाद्वारा केलेली स्तुती ही बाधकतेस येते म्हणून ती शोभत नाही, पण ती आपल्याला कळावं म्हणून. नाही तर ते असे ते असेत म्हणणं म्हणजे सोन्याच्या कळसाला मुलामा दिल्यासारखे, पितळेचे पाणी लावल्यासारखे आहे. कारण ते त्या वाणीने शब्दद्वारा केलेली स्तुती ही बाधकतेस येते म्हणून ती शोभत नाही. प्रेम नये दावता बोलता अनुभव चित्त जाणे. आपलं चित्त आपल्याला वाह्य असतं, आपल्याला कळतं. हे व्यक्त करणं प्रेम आहे ना शब्दाने, तर ते प्रेम व्यक्त नाही होत यथार्थ. चित्ताने चित्तालाच प्रेम आहे ना. आणि जेव्हा दोघांचं चित्त म्हणजे काय आहे? चैतन्य आहे. ज्याच्याबद्दल बोलायचं आहे तो आणि ज्याला बोलायचं आहे, या दोघांचं चित्त काय आहे? त्या चित्ताचं मूळ स्वरूप काय? अधिष्ठान चित्त आहे. अंतःकरणसुद्धा प्रत्येकाचं एक आहे, पण तेवढं आपण समव्याप्त नाही. माझी कोणतरी आठवण काढली हे जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याच्याशी आपलं अंतःकरण कसं आहे? एक झाले आणि बाकीच्यांशी नाही. म्हणून एवढं एक जीव आहे. काय तुम्हाला माहिती आहे का? आपण ऐकले काय जुळे भाव आहेत. याला मारलं तर त्याला लागते, याला ताप आला का त्याला ताप येतो. असे एवढं एक जीव होऊन जातं. आणि ऑलरेडी तसंच आहे. सगळं जर एक आहे, एकच कापूस आहे का नाही, मग सगळे एक होणार तर त्या भूमिकेवर जाणार. तर मग ज्ञानेश्वर महाराजांच्या मला वाटतं त्या रेड्याला मारलेला फटका ज्ञानोबरायांच्या अंगावर उठलेला ऐकले ना आपण. का बरं? आपल्याला काय वाटतच नाही म्हणून मार त्याला, मार. कारण मार कोणाला बसतोय? आणि मीराबाईनी विष पेलं आणि काळं कोण पडलं? हे असं ह्या जगात घडत असेल का? हे वेळा घडतं. असं 100% घडतं.
पण त्यावेळेला तसं मीराबाई झाले पाहिजे, तो तसा कोण झाला पाहिजे? कृष्ण. किती अनन्य आहे. तिला विष पाठवले, विष तरी पिली. आणि मैत्रीण सांगते ही विष आहे, विष आहे, पण काय म्हणून पाठवले मला? पेड्याचा प्रसाद एकादशीला चालतो का? नाही चालत, कारण मीराबाई सारखं झालंच नाही ना. कारण काय त्याचं नाव? शिरा खाल्लेला. ऐकलं का तुम्ही? एकादशीला ऐकलं का नाही? नाही. हा, का? प्रसाद आहे. त्याचं नाव काय झालं आता? प्रसाद झाले. प्रसाद म्हणून काही भेटलं तर खाल्लं पाहिजे. आणि जर काहीही कोणी देण्याचा प्रयत्न केला, नारायण महाराज जालवणकरांना, त्याच्यामध्ये मुद्दाम त्या राजाने मांस पाठवून दिलं, तर त्याचा स्पर्श केला आणि म्हणले राजांना परत रिटर्न. आता आपल्यासारख्याने घेऊन ठेवलं असतं, त्यांनी रिटर्न पाठवलं. आणि तिकडे गेल्यानंतर त्याचा खरोखर प्रसाद झालेला त्याला पाहिला. त्यावेळेला त्याची मस्ती जिरली. कारण ज्यावेळी स्तव्य बुद्धीसह स्तुती करणारा, स्तोत व स्तव्य ही त्रिपुटीच नाहीशी होती. बघा, ज्यावेळेला स्तव्य बुद्धी करणारा, स्तुती, स्तोत्र आणि स्तव्य, ज्याचं स्तव्य करायचं, स्तवन करायचं आणि बोलणारा आणि जे शब्द येते, हे तिघही गायब होतात, तेव्हा श्री गुरुदेवांच्या महतीच्या योग्यतेच्या मनाने खरी स्तुती होते. जेव्हा ते तिघं गायब होणार, बोलणारा शब्द, मी आणि ज्यांची स्तुती करायची ते, हे तिघं गायब होणार, म्हणजे काय होणार? लपाछपी खेळणार. काय? मूळ स्वरूपाचं जेव्हा ज्ञान होणार, त्यावेळेला खरं त्यांच्या स्वरूपाचं वर्णन होऊ शकतं. काही न जाणणे, सर्व वस्तूचे ज्ञान नाहीसे होणे, हेच ज्याला जाणणे होय. काही न जाणणे म्हणजे मौन वाकपोटी धरून राहे, ते खरं जाणणे. आणि बोलणं ना, ती खरं जाणणं नाही. सर्व वस्तूचे ज्ञान नाहीसे होणे, सगळ्या वस्तूचं ज्ञान नाहीसे होणे म्हणजे मुळाचं ज्ञान होणे, हे ज्याला जाणणे होय. व मौन धरून वा बोलण्याच्या सापेक्ष असे मौन टाकून काही एक वर्णन न करणे, हे ज्याचे वर्णन करणे होय. बघा, न बोलणे, आता हे बोलणं चाललंय आपलं, हे बोलून सुद्धा न बोलणे, हे न बोलून सुद्धा न बोलणे, हे ज्याचे वर्णन करणे होय. आपण काहीच न होऊन ज्या श्री गुरूंना आपल्या ठिकाणी आणता येते, त्यांना आपल्या इकडं घेऊ शकतो, आपण खेचून घेऊ शकतो. काहीच न होऊन, काहीच न होऊन म्हणजे आपलं देह, मी अमुक कोणतरी, मी तमुक, हे सगळं गायब केलं का ते आपोआप आपल्यापर्यंत येतं. म्हणजे आपला देहभाव सरला का आत्मभावरूपी श्रीगुरु तिथंच प्रकट होणार. कारण आत्मा, श्रीगुरु आणि आपण हे तिघ जण आहेत, आहे की नाही? एक आहे. त्याला आपलं नाही ते आपण टाकलं का आहे ते प्रगट होतं. श्रीगुरूंना आपल्या ठिकाणी आणता येते, म्हणजे त्यावेळेसच ज्याची आत्मतत्वाने प्राप्ती होती. त्या तुमची स्तुती करण्याच्या हेतूने पश्चंती व मध्यमा या वाचा बरेच वैखरीच्या पोटात घालून लय पावतात. बघा, परा गेली, पश्चंती गेली आणि वैखरी पण गेली, मध्यमा सुद्धा संपली. त्यावेळेला बाबाचं वर्णन आहे. त्यावेळेला शब्दे विन संवादे, दुजे विन अनुवादो, एतव कैसे निगमे, परेऊन परते बोलणे खुंटले. आता बाबाचं वर्णन वैखरी कसे नि सांगे, परमात्म्याचं, सद्गुरूचं करू शकत नाही. अशा त्या तुम्हाला हे अद्वयानंद रूपी गुरु, मी सेवकपणाच्या नात्याने, आता इथे माऊलींची सुद्धा पकड सापडणार त्या, आणि मी शब्दात सापडतोय का, तर ते शब्दाला टाकून आता बघा कसे नमस्. अशा त्या तुम्हाला ह्या अद्वयानंद रूपी गुरु, मी सेवकपणाच्या नात्याने शब्दाचे स्तुतिरूपी अलंकार घालतो, हेही कमीपणाचे असल्यामुळे तो माझा अपराध आहे. तरी पण ते सहन करून त्याचा आपण स्वीकार करावा. म्हणजे हे जरी मी बोलतोय तरी मला हे सगळं माहिती आहे, मी पहिलं बोललेलं, पण आता कळण्यासाठी बोलतोय, हा माझा अपराध आहे. आता अपराध आहे का तो? पण तुम्ही वेगळे पाहता ना, तो त्यांचा अपराध आहे, पण तुम्ही त्याचा स्वीकार करावा. हे आपल्यासाठी तो अपराध केला म्हणायचा त्यांनी, तो अपराध नाही पण केला. कारण एखाद्या दरिद्र्यास
अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर तो त्याच्या योग्यतेनुसार त्याचा स्वतः आपण पाहुणचार करणार, पण त्याला स्वतःचेच भान न राहता तो जसा भाजीपाल्याचीच त्याला मेजवानी करण्याचा प्रयत्न करतो. बघा, अमृताचा सागर भेटलाय आणि आता त्याला रिटर्न काय द्यायचं आपण? तर रिटर्न द्यायला त्याच्याकडे काय आहे? भाजीपाला आहे. कोणाला? हे शब्द म्हणजे काय आहेत? भाजीपाला. हे आता हे भाजीपाल्यात खुश होणारे सगळे, मग हे भाजीपाला देणार आणि ते भाजीपाल्यात खुश होणार. त्या ठिकाणी भाजीपाल्याची किंमत मनात, पण मी जरी भाजीपाला दिला तर तुम्ही त्याची भाजीपाला समजू नका. त्या ठिकाणी भाजीपाल्याची किंमत मनात न आणता पक्वान्न समजून त्याचा हर्ष निर्भय होऊन पाहुणचार करण्याच्या पूर्ण उत्कट इच्छेचीच विशेष किंमत मानली पाहिजे. मी काय देतोय पण मला काय, माझा भाव काय, तो पाहण्याची गरज आहे. अथवा सूर्याला काडवातीने त्याच्या दिव्य तेजापुढे कोणी ओवाळू लागला असता, त्या ठिकाणी काडवातीच्या उजेड्याचा कमीपणा मनात न आणता त्याची विशेष भक्ती विशेष मानून पाहिली पाहिजे. पहा, आता सूर्याला काडवातीने असं हे करून त्याला ओवाळलं तर तुम्ही काय म्हणे, काय कोणाला ओवाळते, काय तुझं? अरे माझा भाव बघा ना. तसं ज्ञानोबा म्हणतात माझा भाव बघा. आता हे सुद्धा सांगायची गरज आहे का निवृत्तीदादा? निवृत्तीदादा म्हणणार बस आपल्या दोघांना माहिती आहे ना, पण हे बाकीच्यांना कळण्यासाठी येते. त्या ठिकाणी काडवातीच्या उजेडाचा कमीपणा मनात न आणता त्यांची विशेष भक्ती विशेष मानून पाहिली पाहिजे. लहान बालकाला योग्य काय व अयोग्य काय हे जर समजले तर मग बाळपण ते काय, परत आता स्वतःकडे काय केलंय, मला काही कळत नाही म्हणून मी बोलतो, हे काही कळत नाही ना असं बोलणं काय. पण त्याच्या कृत्याचेच त्याची मातोश्री कौतुक मानून खरोखर संतोष पावते. असे पायाने तुडवलेल्या गावातील नाल्याच्या पाण्याचे लोट गंगेच्या पाण्यावर पाय देऊन आत घुसले. बघा, त्या वड्यात पाटाला तुडवलेलं पाणी गावातल्या लोकांनी, पण आता ते कोणावर जाऊन नाचते? गंगेच्या पालावर फिरतोय. बाग मी गुडे फिरतोय, आहे की नाही? तरी ती त्याला तू घाण पाणी आहेस म्हणून बाजूला हो, परत जा असे म्हणते काय? का म्हणत नाही मग? सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. आपण दोघे कसे आहोत? एक आहोत. महाराज भृगु ऋषीने श्रीकृष्णाच्या हृदयावर लात मारली. हा खरोखर पाहू गेले असता केवढा चिड आणण्यासारखा अन्याय त्यांनी केला, परंतु उलटा तोच प्रेमाने दिलेला उपचार अलंकार मानून श्रीकृष्ण आपल्या हृदयावर श्री गुरुप्रसाद म्हणून श्रीवत्सलांछन चिन्ह बाळगल्यामुळे संतोष पावले नाहीत काय? किंवा आधाराने भरलेले किंवा अंधाराने भरलेले जग सूर्यासमोर आल्याबरोबर उजेडाने भरते. बघा, त्यावेळी सूर्याने अंधारास वा त्या आकाशास मागे सर रे म्हणून म्हटले आहे काय? प्रश्नचिन्ह. त्याप्रमाणे हे श्रीगुरु भेदबुद्धीचा तराजू करून त्याच्या एका पारड्यात तुम्हाला व सूर्याला एका पारड्यात घालून तुमची त्याच्याशी तुलना केली. हा माझा काय झालाय? अपराध. या माझ्या हातून घडलेल्या अपराधाची श्रीगुरु आपण एक वेळ क्षमा करावी. या आपल्याला कळण्यासाठी त्यांना ते उपमा दिलेले, नाही तर त्यांना नामा म्हणे उपमा काय द्यावी, काय त्यांना देऊ शकतो? त्यांना दुसरी पदवीच नाही देऊ शकत. योग्यांनी ध्यानाच्या डोळ्याने तुला पाहिले, तुमची प्राप्ती करून घेतली व वेदाधिकाच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस. त्यास जे जसे तुम्ही सहन केले तसे आम्हालाही करा. तर त्यांनी योग्य वर्णन केलं का? त्यांनी वन साईडच पाहिले पण केलं वर्णन. तसं त्यांनी जसं केलं तसं मी केलं. मी जी तुमची तुलना केली त्याची क्षमा करा, परंतु तुमचे गुणानुवाद वर्णन करण्यास मी सकावलो आहे, चट्टावलेलं आहे. म्हणून स्तुती केल्या वाचून मला राहवत नाही. तर तो माझा अपराध न समजता त्याबद्दल आपण पाहिजे ते करा, परंतु मी आता अर्धपोटी उठणार नाही. म्हणजे आता मी पुरं ओकेच करून जाणार, पूर्ण वर्णन करून जाणार. तृप्ती होईपर्यंत आपली स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. आपण थांबूया. मोठं आहे. किती नंबरला थांबतोय? 30 नंबरला थांबतोय. 8:15 झाले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 16 आणि ओवी क्रमांक 30ला थांबतोय.
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, तसेच संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गणेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतांनी की जय. गणपती बाप्पा मोर्या. आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तयास विश्वसधर्म सूर्यपाव जो जे मानची होते राहो प्राणी जात वर्षद सगळ मंडळी विश्वनिष्ठांची मांडी आहे. अनवरत हो मंडळी वेळ होता तुझा सार कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रनेचे आंचन मातंडचे तापैन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. निमोना सर्वस्वी पूर्ण होण्याची निरोगी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपशी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय गोवालजी. एकमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो. येणे वै ज्ञान देव स्त्या झाला. येणे वै ज्ञान देव स्त्या झाला. येणे वै ज्ञान देव स्त्या झाला. ओम शांती शांती.